तर का म्हणता नागपूरचे पोट्टे हो. तर पोट्टे हो, मी येऊ ना नागपूरले. आता संध्याकाळचा स्वयंपाक आहे मला आता कॉलेजमध्ये खाऊन जायसाठी. पण मग तिकडून आल्यावर बहुत भूक लागून राहील नाही, हे तर खाण्याला की तिथं राहील नाही. म्हणून आता थोडं म्हणलं वड्याची भाजी करून घ्या. मग तिकडून आल्यावर पोळ्या टाकल्या का जेवण करायचं राहते. तर बस बनवली मग तुमच्या भावानं भाजी वड्याची आणि आंघोळ करून बड्या तयारी केली कॉलेजला जायसाठी. सिंबाला पाहत होतो, सिंबा झोपून होतो. ह्या ना आपलं नवीन मेंबर सिंबा. बस याला जेवायचं ठेवून दिलं आणि मग मी निघलो घरून. ॲटो पकडला आणि डायरेक्ट आलो बर्डे. आता बर्डेत फॉर्च्यून मॉलसमोर मित्र थांबून होते. बस त्याच्यासोबत निघलो मग कॉलेजला जायसाठी. आलो मग कॉलेजमध्ये, गाडी लावून दिली आणि क्लासकडे निघलो. क्लासमध्ये आल्याबरोबर पहिलं मी तर आपली केस पाहत होतो, म्हणजे कसं स्वतःला सवारा लागते ना. मग आलो तो ऑफिसमध्ये फीज आणून द्यायची होती कॉलेजची म्हणून. मग फीज दिली आणि क्लासमध्ये येऊन बसलो. आता तुम्हाला आठवत असेल तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण 100 रुपये दिले तिथे. बस त्याचेच पेजेस आणून दिले ते सरनं. आणि मी हर्षा बसलो मग केस पिरसवत. मग थोडं थोडं मी बी ते पेजेस घेऊन आलो आणि हेच पेजेस होते ते. आता उद्या याचं काय काम आहे ते सांगतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. बस मग सरनं थोडी बहुत इन्फॉर्मेशन दिली आणि अजून थोडी कलर शेडिंगची